रामराम मंडळी, कसे आहेत? चला आज बनवूया गणपतीच्या आवडची वस्तू म्हणजेच मोदक. उकडीचे मोदक आज मी बनवणार आहे आणि हे मी पहिल्यांदा बनवत आहेत. माझी आई हमेशा बनवायची, मी आज पहिल्यांदा विचार केला चला आपणही बनवूया. तर चला सुरुवात करूया रेसिपीला. तर सगळ्यात पहिले त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला नारळ हे आपण 2 पद्धतीने मी करू शकता. पहिली पद्धत आहे की तुम्ही नारळ काढून त्याच्यानंतर पाठीमागचं त्याचं जे छाल असतं ते काढून घ्यायचं आणि त्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. आणि दुसरी पद्धत मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले लागणार आहे इलायची पावडर, केसर आणि सेम आपण वाटीने माप करून घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ, पाणी आणि हे माझा गूळ आहे ना, हा खूप ऑर्गॅनिक म्हणजे काळा गूळ आहे, मी गावाकडनं घेतलेला आहे. आणि ते आता मी नारळ खोवून घेते. आणि त्याच्यानंतर आपण ज्याला बनवूया तांदळाची पिठी, त्याच्यासाठी आपल्याला 1 वाटी पाणी घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यात मीठ टाकून त्याला चांगलं उकळा येऊ द्यायचं आहे. थोडा तुपही घालायचं आहे. उकळा आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण तांदळाची पीठ घालायची. पीठ घातल्यानंतर त्याला चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करून आपल्याला याला 10 मिनटं तरी साईडला ठेवून द्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण करूया तोपर्यंत सारण तयार करून घेऊया. हे बघा मी पूर्णपैकी नारळ खोवलेला आहे आणि हा मस्त नारळ खोवला जातो. त्याच्यासाठी आपण सारण्यासाठी आपण एका पॅनमध्ये काय करायचं, थोडंसं तूप घ्यायचं आहे. तूप घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण खोवलेला नारळ टाकायचा आहे. खोवलेला नारळ हा 1-2 मिनटं चांगल्यापैकी परतून घ्यायचा आहे. परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण गूळ टाकायचा आहे. हा माझा गावाकडचा ऑर्गॅनिक गूळ, काळा गूळ आहे. त्याचा थोडा कलर चेंज होऊ शकतो थोडंसं, तर तुम्ही त्याच्यावरती कलरवरती जाऊ नका. चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं आहे. दोन्ही चांगलं परतून घ्यायचं आहे. 1-2 मिनटं परतल्यानंतर आहे बघा व्यवस्थित मस्त असं मिश्रण एकजीव झालं की गॅस बंद करून त्याच्यामध्ये इलायची पावडर टाकायची आहे आणि त्याला थंड होऊ द्यायचं. हे बघा मंडळी किती मस्त आणि छान असं आपलं मिश्रण तयार झालं आहे. आता आपण येऊया आपल्या पिठाकडे. तर आता हे बघा आपलं पीठ काढून घ्यायचं आहे. तुम्ही जितकं सहन करू शकता तितकं गरम तुम्ही त्याला मळायचं आहे. पण एवढं लक्षात ठेवा त्याला गरमच मळायचं आहे. थंड झाल्यावर त्याला मध्येची मोदक व्यवस्थित बनत नाही. हे बघा मी चांगलं पीठ असं मळून घेतलं, एकजीव करून घ्यायचं आहे. एकजीव झाल्यानंतर आपण काय करू, स्टीमर चढवूया. आता स्टीमर लावल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मी तूप लावते. तुमचा लावायचीत लावा, नाही तर नका लावा, तुमची मर्जी. पण लावल्यानंतर काय होते ना, त्याला मोदक खाली चिटकत नाही. आता मी तुम्हाला 2 पद्धतीने दाखवते. एक तर तुम्ही हाताने बनवू शकता किंवा असं बेलण्याने पण लाटू शकता. लाटल्यानं जसं पातळी लाटायचं नाही, जसं मोठंही ठेवायचं नाही. आता मी तुम्हाला हाताने कसं बनवायचे मोदक मी तुम्हाला दाखवते. मधल्या भागेला ना आपल्याला थोडं जाड ठेवायचं, साईडने पातळ करत द्यायचं आहे. याच्यासाठी दोन्ही बोटाला ना थोडं तूप लावून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता आपण मोदकाची मेन प्रोसेस येते ती येते कळ्या बनवायची. आपण साईडने आता अशा बघा 2 बोटांनी 3 बोटं यूज करायचे. साईडने अशा कळ्या पाडवायच्या आहेत, अशा पाकळ्या पाडून घ्यायच्या आहेत, व्यवस्थित घ्यायच्या आहेत. त्याला हाताला थोडं तूप लावून घ्यायचं आहे. सगळ्या साईडनी जवळ अशा पाकळ्या करायच्या आहेत. आणि याच्यासाठी पीठ हे बना मंडळी गरम हवं आहे. जर तुमचं पीठ झालं ना त्याच्या पाकळ्या बनत नाही. तर आपण त्याच्यामध्ये आपलं सारण भरायचं आहे आणि दोन्ही हाताने व्यवस्थित त्याच्या समोरचं आहे ना एक बघा असा शेप देत जायचा. आपल्या पाकळ्या हा मिटवायला नको आणि वरती असा टोक आणायचा आहे. मोदकाचा म्हणजे शेप द्यायचा आहे. ठीक आहे. मोदकाचा असा शेप द्यायचा आहे आणि साईडच्या पाकळ्या व्यवस्थित तुमच्या हाताने थोडंसं वाग लागलं सर व्यवस्थित करून घ्यायचं. मी परत एकदा तुम्हाला पुन्हा दाखवते. पाकळ्या करून घेतल्या आहे, मध्ये सारण भरायचं आणि दोन्ही साईडनी त्याला शेप द्यायचा आहे. आता आपले सगळे मोदक तयार झालेत. आता आपण त्याला स्टीमर पण तयार झालं आहे. स्टीमरमध्ये त्याला ठेवणार आहोत. तर स्टीमर कसं आहे ना मंडळी, 2 मिनटं आपल्याला सुरुवातीला ना चांगलं फुल गॅसवर ठेवायचं, म्हणजे लो फ्लेम नाही ठेवायची, हाय फ्लेम ठेवायची. त्याच्यानंतर 10 मिनटं आहे ना आपल्याला लो फ्लेमवरती याला स्टीम होऊ द्यायचं आहे. आणि याच्यावरती ना केसरचे धागे पण लावते. जर तुमच्याकडे केसर असेल तर ठेवा, नसेल तर राहिलं. केसर टाकल्याने त्याच्यावर कलर छान येतो, स्ट्रक्चर छान बनतं आहे, म्हणून मी ठेवते, बाकी काही नाही आहे. आणि याला कवर करून आपण त्याला चेक कसं करायचं मी ते तुम्हाला सांगते. 10 मिनटं आपण असं स्टीम होऊ देणार. ठीक आहे गाईज. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते, याला जर तुम्ही हात लावला ना मंडळी, तर हात लावल्यावर जर चिटकलं नाही तर म्हणजे हा तुमचा परफेक्ट मोदक झाला आहे. जर हाताला चिटकत असेल तर हे तुमचा मोदक झाला नाही. त्याला अजून 1-2 मिनटं होऊ द्या. हे बघा मंडळी किती छान आणि सुरेख असे मोदक माझे झालेत. पहिल्यांदा बनवलेत पण खूप मस्त झालेत आणि आईसारखे तर जमले नसेल पण तुम्ही पण करा आणि शेअरही करा. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याच्यानं आपले खायची पद्धत कशी आहे तर त्याला सगळ्यांना माहिती आहे. थोडंसं तूप घालायचं आणि तुम्ही खाऊ शकता. तर मी सगळ्यात पहिले गणपती बाप्पा जे आहेत आपल्या त्यांना मी दाखवले, त्यांना नैवेद्य दिला. त्याच्यानंतर तुम्ही खाऊ शकता. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. चला भेटूया नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मंडळी.